For some people, Christian life is all about rules. काही लोकांसाठी ख्रिस्ती जीवन सर्व नियमावळींनी भरलेलं आहे It's all about keeping certain rules and regulations. आणि ते म्हणजे फक्त हे नियम पाळा ते नियम पाळा. The result is त्याचा परिणाम हा होतो life becomes a burden. Christian life becomes a burden ख्रिस्ती जीवन जे आहे ते ओझ्याप्रमाणे बनून जातं. because it is guided by law, it is not guided by the Holy Spirit. कारण ते नियमाद्वारे मार्गदर्शन होतं ना की पवित्र आत्म्याद्वारे. So then let us ask this morning this question to ourselves. मग हा प्रश्न आज सकाळी आपण स्वतःला विचारूया, Why we obey Christ? का आपण ख्रिस्ताचे आज्ञा पालन Is करतो? it because to add points on the report card of our life? असा आहे का आमच्या जीवनाचा जो निकाल आहे त्याच्यावरती काही गुण ऍड Or करण्यासाठी, is it because we love Christ? का ते ह्यामुळे आहे कारण आम्ही ख्रिस्तावरती प्रीती करतो? Last week our meditation was on 1 John chapter 1 verses 6 to 10. आणि मागील आठवड्यात आपलं जे मनन होतं ते पहिले योहान पहिला अध्याय 6 ते 10 And there वचनांवरती. we saw that as long as we live in this world, आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं की जोपर्यंत आपण ह्या जगामध्ये राहतो we will struggle with sin, तर आपण पापाबरोबर आपला झगडा but असेल we will continue to grow, defeating one sin after another. आणि पण आपण वाढत जाऊ एक पाप नंतर दुसरं त्याच्यावरती विजय मिळवत. Christians are forgiven people, ख्रिस्ती लोक जे आहेत ते क्षमा पावलेले but लोक are आहेत, not perfect. पण ते परिपक्व किंवा परिपूर्ण And नाही they are striving for holiness. आणि ते झटत आहेत पवित्रतेसाठी. This morning we are going to look at 1 John chapter 2, आज सकाळी आपण पहिले योहान दुसरा अध्याय पाहणार verses आहोत. 1 to 6. 1 ते 6 वचन. And we continue where we left last week. आणि आपण चालू ठेवू आपण मागे जिथे थांबलो तिथून. Look at chapter 2, 1 John chapter 2 verse 1. पहिले योहान दुसरा अध्याय पहिलं वचन पाहूया. My dear children, अहो माझ्या मुलांनो, I write this to you so that you will not sin. तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हास लिहितो. My dear children. अहो माझ्या मुलांनो. The term children is used by Apostle Paul to address the true followers of Christ. आणि हा जो उद्गार आहे माझ्या मुलांनो, योहान जो प्रेषित आहे त्याने वापर केलेला आहे जे खरे अनुयायी आहेत ख्रिस्ताचे त्यांना Those who are संबोधण्यासाठी truly born again. आणि ज्यांचा खरा नवा जन्म झाला And in आहे. using that term, we see Apostle Paul's special affection. आणि विशेष करून प्रेषित योहान जो आहे त्याचा विशेष प्रीती आपल्याला ह्या ठिकाणी दिसते ते वाक्य वापरण्यात. Now we must remember this. आणि हे लक्षात घेतलं पाहिजे. See, John is a very old man. योहान जो आहे तो आता खूप वृद्ध झालेला आहे. He might have been the last survivor of his generation who has seen, talked and walked with Jesus. आणि कदाचित तो त्याच्या पिढीतला शेवटचा जगत असलेला व्यक्ती असेल ज्याने येशू ख्रिस्ताबरोबर वागला आहे. तो त्या ठिकाणी त्याच्याबरोबर चाललं खाल्ला पिल्ला आहे. Now so often we find आणि कित्येक वेळेस आपण पाहतो people in the old age become impatient and irritated with the careless way of younger generation. कित्येक वेळेस आपण पाहतो जे वृद्ध पिढीतले लोक आहेत ते कित्येक वेळेस अस्थिर होतात किंवा त्या ठिकाणी चिडचिड करतात ज्या वेळेस ते तरुण पिढीकडे पाहतात. But that's not the case with John. पण तशा प्रकारची स्थिती योहानाची नाही आहे. In his old age, त्याच्या वृद्धाप he काळामध्ये has nothing but tenderness for people whom he had known but who fail so often. आणि त्याच्या जवळ फक्त आणि फक्त सौम्यता आणि प्रीतीच आहे अशा त्याच्या लोकांसाठी ज्यांच्यावर त्याची प्रीती आहे पण ते झगडत असतात And पापामध्ये. he loves them in spite of their shortcomings and foolishness. आणि त्यांची कमकुवतता जरी असली त्यांच्या मूर्खतामुळे आणि त्यांच्या अशा प्रकारच्या पडण्यामुळे देखील तरी देखील तो प्रीती करतो. Now, by the inspiration of the Holy Spirit, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने John is writing to them. योहान त्यांना लिहित आहे. He says, you must not sin. तो लिहित आहे की तुम्ही पाप करू नये. But he's not scolding them. पण तो त्यांच्यावरती त्या ठिकाणी स्कोल्डिंग करत He नाही. is trying to win them with love. पण तो त्यांच्यावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करतोय And प्रीतीद्वारे. he says, आणि तो म्हणत आहे I write this to you so that you will not sin. मी तुम्हाला लिहितोय कारण तुम्ही पाप करू नये.
In 1 John, in our previous meditation, आणि मागच्या मननामध्ये in 1 John 1 verse 8, पहिले योहान 1:8 मध्ये we see sin is real. आपण पाहतो की पाप जे आहे ते खरं It आहे is a fact. आणि ती वास्तविकता If आहे. we deny sin, it is only because of our pride. आणि जर आम्ही नकार देतो पापाचा तर ते आमच्या गर्वामुळे आहे. The right approach then is to humble ourselves and accept we are sinful. आणि योग्य जो मार्ग आहे तो म्हणजे आम्ही स्वतःला नम्र करतो आणि आम्ही स्वीकार करतो की आम्ही पापी आहोत. Then in verse 1 John 1:9, मग 1 योहान 1:9 मध्ये it says, when we confess our sins, forgiveness is available. आणि त्या ठिकाणी लिहिलं आहे की ज्यावेळेस आम्ही आमच्या पापांची कबुली देतो त्यावेळेस क्षमा आमच्यासाठी उपलब्ध आहे. So we need not be hopeless. त्यामुळे आम्ही आशाहीन बनता कामा We नये. need not give up hope. त्यामुळे आम्ही आशा टाकून देता कामा And नये. now in 1 John 2:1 it says, आणि पहिले योहान 2:1 मध्ये असं लिहिलं Apostle आहे John says, fight against sin, आणि तो म्हणत आहे की तुम्ही युद्ध करा, त्या लढा त्या पापाविरुद्ध. so that we will not take the forgiveness of Jesus आणि त्यामुळे येशू ख्रिस्ताची जी क्षमा आहे or the blood of Jesus as a license to sin. किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त जे आहे ते आम्हाला लायसन्स पाप करण्यासाठी नाही वापर करण्यात यावा. Every believer must remember these three things. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याने ह्या 3 गोष्टी ध्यानात ठेवल्या By पाहिजे. accepting our sinfulness, आणि आम्ही आमचं पाप स्वीकार केल्याने it saves us from pride. ते आम्हाला गर्वापासून आम्हाला सुरक्षित ठेवतं. By confessing and receiving forgiveness through the blood of Jesus, आणि ज्यावेळेस आम्ही कबुली देतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे ती शुद्धता प्राप्त we are saved from hopelessness. आम्हाला त्या आशाहीनतेपासून आमची सुरक्षा होते. And by fighting against sin, आणि पापाविरुद्ध आम्ही लढल्याने we are not taking the forgiveness of sin for granted आणि आम्ही ती जी क्षमा आहे ती सोयीस्कररीतीने or घेत as a नाही. license to sin. किंवा ते पाप करण्यासाठी प्रमाणपत्र म्हणून घेत See, नाही. God's perfect standard is that we should not sin. आणि देवाची जी योग्य आणि पातळी आहे की आम्ही पाप करू नये. Because God is perfect, कारण देव परिपक्व आहे. He expects His people, His children, to be perfect. कारण त्याची अपेक्षा हीच त्याच्या लेकरांकडून की आम्ही देखील परिपक्व We असावं. are called to conquer our weaknesses, आणि आम्हाला पाचारण आहे की आमच्या कमकुवततावरती विजय to मिळवावा. overcome our sin by the power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्या पापावरती विजय मिळवण्यासाठी So in पाचारण. Hebrews 12:14 it says, त्यामुळे इब्री 12:4 मध्ये असं लिहिलं आहे, strive for holiness, पवित्रतेसाठी तुम्ही झटा without which you will not see the Lord. आणि त्याच्या विना तुम्ही देवाला पाहणार नाही. See, holiness is not an optional accessory to our Christian life. पवित्रता अशी काही नाही की ते काही एक अशीच सामग्री आहे आमच्या ख्रिस्ती It's जीवनासाठी. not something that we choose to follow when we want. आणि असं नाही की ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस आम्ही ते घेतो नाही तर टाकून देतो. Not at all. त्याचं नाही आहे. Holiness is essential. आणि पवित्रता गरजेची आहे. And yet, आणि तरी देखील at the same time, the Lord knows our frame, our weak life. त्याच बरोबर देवाला हे देखील माहिती आहे की आमची कमकुवतता. He remembers we are dust. त्याला ठाऊक आहे की आम्ही माती आहोत. So He has graciously made provision for us, आणि त्यामुळे त्याने कृपेपूर्वक आमच्यासाठी पुरवठा so केला that आहे. we will not be hopeless when we fail. आणि जेणेकरून आम्ही आशाहीन नसावं ज्यावेळेस आम्ही खाली पडतो. So look at verse 1 again. त्यामुळे पहिलं वचन पुन्हा 1 पहा. John chapter 2 verse 1. पहिले योहान 1 दुसरा My dear children, अहो माझ्या मुलांना I write this to you so that you will not sin. तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हास लिहितो. But if anybody sins, जर कोणी पाप केले we have an advocate with the Father, Jesus Christ, the righteous one. तर नीती संपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आमचा कैवारी आहे. Jesus is called as our advocate. येशू ख्रिस्ताला आमचा कैवारी म्हणून उल्लेखण्यात आला आहे. Who's an advocate? आणि कोण आहे हा कैवारी किंवा वकील? Advocate is someone who is called in to defend, who is somebody who is under accusation. कैवारी किंवा जो वकील आहे तो त्याला एका व्यक्तीचा ज्याच्यावर दोष आहे त्याचा बचाव करण्यासाठी पाचारण An करण्यात येतं. advocate is someone who comes to the side of the person who is in time of need. आणि जो व्यक्ती गरजेच्या स्थितीमध्ये आहे अशा व्यक्तीची मदत करण्यासाठी हा कैवारी He किंवा comes वकील to येतो. help. तो येत आहे मदत And that's करण्यासाठी. exactly what Lord Jesus does when we fail. आणि तेच प्रभू येशू ख्रिस्त करतो ज्यावेळेस आम्ही पडतो. That's what He does when we sin. आणि तेच तो करतो ज्यावेळेस आम्ही खाली पडतो, पाप करतो. Revelation 12:10 says, प्रकटीकरण 12:10 म्हणतं Satan
is the accuser of our brethren. आणि सैतान जो आहे तो बंधूंचा दोष लावणारा आहे. When you and I, ज्यावेळेस तुम्ही आणि मी, when the children of God, ज्यावेळेस देवाची लेख, when we fail, when we sin, ज्यावेळेस आम्ही पडतो, आम्ही पापात पडतो, Satan accuses, सैतान आमच्यावर दोष he लावतो. accuses us before the Father पित्या पुढे तो आम्हावर दोष that लावतो we don't deserve to be child of God, की आम्ही देवाचे लेकर म्हणण्याचे लायकीचे that we नाही, do not deserve salvation, तर आम्हाला तारणाची लायकी नाही that we आहे, do not deserve forgiveness, की आम्हाला क्षमेची ती लायकी that नाही we do आहे, not deserve eternal life, सार्वकालिक जीवनाची that आमची we लायकी do not नाही, deserve heaven. स्वर्गात राहण्याची आमची लायकी नाही. Immediately Jesus, our advocate, approaches the Father आणि मग येशू ख्रिस्त जो आमचा कैवारी आहे तो पित्यासमोर उभा and राहतो defends us against the accusation of Satan. आणि तो आमचा बचाव करतो त्या सैतानाच्या सर्व दोषारोपांपुढे. Jesus pleads our case with the Father. आणि येशू ख्रिस्त जो आहे तो पित्यासमोर आमची जी गती आहे ती ते आमचे मांडतो. Glory to Christ. आणि ख्रिस्ताचा गौरव असो. Thank you, Jesus. आणि येशू ख्रिस्ताला What a धन्यवाद. sight it is in heaven. आणि किती अद्भुत असं ते चित्र ते Satan स्वर्गात. accusing us, सैतान जो आहे तो आमच्यावर दोष लावत आहे. Jesus defending us. येशू ख्रिस्त आमचा बचाव करत आहे. You know, every moment of our life, आणि प्रत्येक क्षणी आमच्या जीवनात there is a spiritual war that is happening for our soul in the heavens court. आणि एक आत्मिक युद्ध लढलं जात आहे त्या स्वर्गीय न्यायालयात. Satan charges us सैतान जो आहे तो आमच्यावरती दोष लावतो with death, with hell, आणि मृत्यू आणि त्या नरकाद्वारे. but Jesus stands as our advocate. पण येशू ख्रिस्त आमचा कैवारी म्हणून उभा आहे And he points to the finished work of the Calvary. आणि तो दाखवत आहे की ते पूर्ण झालेलं काम त्या कल्वरीवर. And he says, आणि तो म्हणतो charge that to my account. आणि ते जे आहे ते माझ्या खात्यात तुम्ही मांडा. This is the reason आणि हेच ते कारण आहे why Paul so boldly asks in Romans 8:34. आणि का पाऊल रोम 8:34 मध्ये हा प्रश्न Who विचारतो. then is the one who condemns? आणि कोण तो आहे जो आमच्यावरती दोष लावत No आहे? one. कोणच नाही. Christ Jesus who died. ख्रिस्त येशू जो मरण पावला More than that, who has raised to life. आणि त्याच्या आधी जो उठला He's at the right hand of God. तो पित्याच्या उजव्या हातात And बसला he's आहे also interceding for us. आणि तो आम्हासाठी मध्यस्थी करत आहे. My friends, माझ्या मित्रांनो, failure is never final in your life पराजय कधीच शेवट राहणार नाही तुमच्या जीवनात, because Jesus is our advocate. कारण ख्रिस्त आमचा कैवारी आहे. Defeat is never final in our life पराजय कधी शेवट असणार नाही, because Christ has become our righteousness. कारण ख्रिस्त आमची धार्मिकता बनला And आहे he stands in the presence of God for our behalf. आणि तो देवाच्या उपस्थितीत आमच्या वतीने उभा And राहतो he defends us आणि तो आमचे बचाव करतो until we are victorious. आणि जोपर्यंत आम्ही महाविजय होत नाहीत. But what gives Lord Jesus, the sinless one, पण प्रभू येशू ख्रिस्ताला ज्याच्या ठाई पाप नाही त्याला, what gives him the right to defend the one who is sinful like us? आणि त्याला तो अधिकार कोणी दिला आहे की आम्ही जे पापी लोक आहोत त्यांचा बचाव करण्यासाठी? That is what we find in verse 2. तेच आपण दुसऱ्या वचनात Look at पाहतो. what 1 John chapter 2 verse 2. पहिले योहान दुसरा अध्याय दुसरं वचन पाहूया. He is the atoning sacrifice for our sins, and not only for us, but also for the sins of the whole world. आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे, केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. Jesus is our advocate प्रभू येशू ख्रिस्त आमचा कैवारी who आहे speaks in favor of us in the presence of God. आणि जो आमच्या वतीने देवा पुढे बोलतो. But that's not all. पण तेवढंच केवळ He नव्हे, is the atoning sacrifice for our sins. तो आमच्या पापांबद्दल प्रायश्चित देखील आहे. Nothing comes free. आणि कोणतीच गोष्ट फुकट भेटत नाही. Somebody has to pay the price. कोणाला तरी ती किंमत मोजावी लागते. There are eternal consequences for our sins. आमच्या पापांसाठी ते सार्वकालिक परिणाम आहेत. Justice demanded the price to be paid. आणि त्या ठिकाणी न्याय झाला पाहिजे आणि ती किंमत मोजली And पाहिजे. that is the price that Jesus paid on the cross for you and me. आणि तीच ती किंमत येशू ख्रिस्ताने ती वधस्तंभावरती On the cross, त्या the वधस्तंभावर justice and the anger of God is turned into mercy of God. येशू देवाचा जो न्याय आहे, देवाचा जो क्रोध आहे तो देवाच्या दयेमध्ये त्या ठिकाणी
पाहतो आपण. And this mercy आणि ही जी दया आहे is not only for us but for the whole आणि world. ती फक्त आम्हासाठी नाही पण संपूर्ण जगतासाठी आहे. Oh, let no one say salvation is for a few. आणि कोणीच असं म्हणता कामा नये की तारण जे आहे ते थोडक्यांसाठीच If there आहे. are any who are not saved, असे जर आहे कोणी ज्यांचं तारण झालं it नाही, is not because there is deficiency in God's provision. असं नाही की देवाच्या पुरवठ्यामध्ये कमतरता आहे. It's not because cross is limited to a few people. असं नाही की ते वधस्तंभ जो आहे तो फक्त काही The लोकांसाठीच आहे. salvation that Christ offers जे तारण प्रभू येशू ख्रिस्त is देतात for all, ते सर्वांसाठी आहे. adequate to all, सर्वांसाठी पुरेसं आहे. offered freely to all men. सर्वांसाठी सर्व मनुष्यांसाठी फुकट If देण्यात आला any आहे. are not saved, आणि जर कोणाचं तारण it झालं is नाही because they refuse the mercy of God in Christ Jesus. तर त्याचं कारण हेच की त्यांनी नकार दिला देवाची दया प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. What an honor it is आणि किती महान ती योग्यता to आहे worship Christ, की आम्ही ख्रिस्ताची who उपासना करतो. died as our substitute आणि जो आमच्या ऐवजी मरण पावला and now lives as our advocate. आणि तो आता जगत आहे आमचा कैवारी ह्या नात्याने. Now Apostle John shifts the gear to another subject. आणि मग आता प्रेषित योहान दुसऱ्या विषयाकडे आता आम्हाला घेऊन जात आहे. From how to deal with sin in Christian life, आणि पापा बरोबर कसं आम्ही लढलं पाहिजे ख्रिस्त जीवनामध्ये. John moves on to another subject. आणि योहान जो आहे तो दुसऱ्या विषयाकडे घेऊन जात आहे. How is it that a person comes to know that he or she really knows the living God? आणि एका व्यक्तीला कशा प्रकारे समजतं की तो त्या जिवंत देवाला ओळखतो. How do I really know I have a saving relationship with the Lord? आणि मला हे कसं खऱ्या अर्थाने समजतं की माझं जिवंत देवाबरोबर संबंध आहे. In chapter 2, दुसऱ्या अध्यायामध्ये John mentions a few tests योहान काही चाचण्यांचं वर्णन करतो which helps us to become firm and certain in our answer to that question. आणि तो मदत करतं की आम्ही त्या ठिकाणी खात्रीशीर या प्रश्नाला उत्तर द्यावं. These tests strip away all self-deception आणि ह्या ज्या चाचण्या आहेत ते सर्व प्रकारची फसवणुकीला काढून and it टाकतात open our eyes to the truth आणि आमचे नेत्र त्या सत्यासाठी to उभे find करतात. out whether we really know God or not. आणि हे जाणून घेण्यासाठी की आम्ही खऱ्या अर्थाने देवाला ओळखतो की नाही. Now let me give you a warning about these tests in chapter 2. आणि ह्या दुसऱ्या अध्यायामधल्या जे चाचण्या आहेत त्यांच्याबद्दल एक चितावणी देऊ द्या. John is not mentioning these tests so that you will judge other believers in the congregation. योहान ह्या चाचण्यांचं वर्णन ह्यासाठी करत नाही की आम्ही जाऊन इतर जे विश्वासणारे आहेत त्यांची पारख करू. But the primary purpose is पण प्राथमिक त्याचं कारण हे आहे it is to find out for ourselves की आम्ही स्वतःसाठी जाणून घ्यावं how do we stand with the living God. की एक त्या जिवंत देवा सोबत आम्ही कसं उभा राहतो. So the question, त्यामुळे प्रश्न how do I know or how can I be assured that I know God? की मला ही खात्री कशी पटेल की मला प्रभू माहिती आहे. The first test पहिली चाचणी is in verses 3 to 6. 3 ते 6 वचनांमध्ये पहिली चाचणी आहे. Let us look at that. पाहूयात ते. Do we love to obey God? आम्हाला देवाची आज्ञा पालन करायला आवडतं का. That's the test in verses 3 to 6. 3 ते 6 मध्ये तीच ती चाचणी Look आहे. at verses 3 and 4. 3 आणि 4 वचन पाहूयात. We know that we have come to know him if we keep his commands. आपण त्याच्या आज्ञा पाळलं तर त्यावरून आपणास कळून येते की आपण त्याला ओळखतो. Whoever says I know him मी त्याला ओळखतो असे म्हणून but does not do what he commands is a liar. त्याच्या आज्ञा जो पाळीत नाही तो लबाड आहे. And the truth is not in that person. त्याच्या ठाई सत्य नाही. The Greco-Roman world in which Apostle John lived, आणि ग्रीक आणि रोमन जे जगत होतं ज्यामध्ये प्रेषित योहान जगत many people believed God as an intellectual exercise. कित्येक लोक जे आहेत ते देवाला बौद्धिक अशी प्रक्रिया म्हणून ते पाहायचे. They could say I know God without having any ethical obligation. आणि ते म्हणायचे की मला देव ठाऊक आहे पण त्याद्वारे त्यांच्या जवळ कोणतं नैतिक
बाब नव्हती, जबाबदारी They नव्हती. could even claim that I'm in God and God is in me without any moral requirement. आणि ते असं हे देखील म्हणायचे की मी देवामध्ये आहे आणि देव माझ्यामध्ये आहे, पण त्याची नैतिक जबाबदारी किंवा त्याच्या नैतिक बाबी नव्हत्या त्याच्याशी जोडल्या गेल्या. John puts it straightforward. योहान ह्या ठिकाणी फार स्पष्टपणे सांगत आहे. The only way that you can show that you know God आणि एकच मार्ग आहे ज्या प्रकारे तुम्ही दाखवू शकता की तुम्ही देवाला is by ओळखता, obedience to Him. आणि ते म्हणजे की त्याच्या आज्ञा पालन केलं If we नाही. say we know God, जर आम्ही म्हणतोय की आम्ही आज्ञा पालन, we must imitate Him. आम्ही त्याला ओळखतो, तर आम्ही त्याचं अनुकरण केलं पाहिजे. All the intellectual understanding, आणि संपूर्ण आमची बौद्धिक जी समज आहे, all the emotional experience, सर्व जे आमचे भावनात्मक अनुभव आहे, all of it must produce moral action. आणि त्याच्याद्वारे काहीतरी नैतिक कृती घडली पाहिजे. Verse 4 says, चौथं वचन if सांगतं, someone claims to know God but doesn't keep His commands, आणि जर कोणी म्हणतं की मी त्याला ओळखतो पण त्याच्या आज्ञा पाळत नाही, is a liar. तर तो लबाड आहे. This is strong. आणि हे खूप भक्कम आहे. As I've mentioned it many times before. आणि कित्येक वेळेस मी ह्याचं वर्णन केलं आहे आधी. It is one thing to say, I know about the Chief Minister of Maharashtra. ही एक गोष्ट आहे की मला जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबद्दल माहिती And it आहे, is a completely different thing to say, I know the Chief Minister of Maharashtra. आणि ही दुसरी बाब आहे खूपच वेगळी की हे म्हणतो ज्यावेळेस की मी ओळखतो मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे. Know about is information. त्यांच्याबद्दल माहिती असणं ती म्हणजे एक माहिती आहे. Know त्यांना ओळखतो is personal relationship. ते म्हणजे एक वैयक्तिक संबंध आहे. See, throughout the Bible, संपूर्ण शास्त्रामध्ये the knowledge of God is not just intellectual and experiential. आणि देवाचं जे ज्ञान आहे ते फक्त बौद्धिक नाही किंवा ते आम्ही अनुभवतो But तेवढंच is नाही, always transformational. पण ते नेहमी परिवर्तन घडवणारं आहे. You cannot know God without being transformed. आणि तुम्ही देवाला ओळखू शकत नाही जोपर्यंत परिवर्तन होत नाही. Transformation is the result of knowing God personally. आणि परिवर्तन हे परिणाम होतं त्यात ज्यावेळेस आम्ही देवाला वैयक्तिकरित्या ओळखतो. Have you ever seen a counterfeit currency or a fake note? आणि तुम्ही कधी फेक नोट पाहिली आहे का? Most of you will agree that we are not experts in identifying the fake from the original one. आणि आम्हापैकी कित्येक एक्सपर्ट नाही आहे, तरबेज नाही आहे की जी खोटी नोट आहे आणि जी खरी नोट आहे त्यामधला फरक आम्हाला कदाचित समजत नसेल. But all of us know one thing about counterfeit currency. पण आम्हा सर्वांना एक गोष्ट मात्र माहिती असते खोट्या नोटांबद्दल. You will never see a note of 300 rupees or 615 rupees denomination. तर आम्हाला 300 रुपयाची किंवा 650 रुपयाची नोट कधीच सापडणार नाही. Fake notes, counterfeits are smarter than that. आणि खोट्या ज्या नोटा आहेत त्या त्यापेक्षा चतुर आहेत अधिक. At normal glance, they exactly look a genuine, perfectly normal. आणि जर वरवर जर पाहिलं तर ते सारखेच दिसतील खऱ्या But there नोटांप्रमाणे. is always something missing in it. पण काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी गोष्टी कमतरता It आहे. does not match to the original standard. आणि जी ओरिजिनल पातळी आहे ते बरोबर मॅच There करत is a नाही. blur somewhere, something is omitted from it. कुठेतरी काहीतरी गाळलेलं आहे, काहीतरी त्या ठिकाणी वेगळंच आहे. It is the same with fake Christians. आणि ते खोटे जे ख्रिस्ती आहेत त्यांच्या बरोबरही तसंच आहे. Here John says, योहान इथं म्हणतोय, he indicates this. तो तिथं दर्शवित आहे. There are people who say the right things, असे काही लोक आहेत जे खऱ्या गोष्टी they बोलतात, go to the right places, जे योग्य गोष्टी योग्य ठिकाणी they जातात, mingle with the right crowd, योग्य लोकांबरोबर ते and they मिसळतात, even say, I love Jesus. आणि ते असं देखील म्हणतात की आम्ही येशूवर प्रीती करतो. But there is something wrong with their lives. पण त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी चुकीचं They आहे. disobey his commands. ते त्याच्या आज्ञा ज्या आहेत त्यांच्या अवज्ञा They have करतात. no desire whatsoever to do what Christ says. आणि त्यांची इच्छाच नाही आहे ख्रिस्त जे म्हणतोय ते करायला. Their lives are unchanged. आणि त्यांचं जे जीवन आहे ते न बदलणार Their आहे. actions are not any different from what they were before. आणि त्यांची जी कृती आहे ते आधी असलेल्या कृतींप्रमाणे आता वेगळे नाही आहे. Apostle warns about this in Titus 1:16. आणि तिताच्या पत्रात 1:16 मध्ये पाऊल त्या ठिकाणी सांगत आहे, Professing to know God but deny him by their deeds. आणि ते बोलतात, घोषित करतात की ते देवाला ओळखतात पण त्यांच्या कृतीद्वारे त्याचा नकार करतात. The fact is, वास्तविकता ही आहे, if you know God, जर तुम्ही देवाला ओळखता your life will be changed. तर तुमचं जीवन बदललेलं It असेल, will be transformed. तर ते पूर्णपणे परिवर्तित झालेलं The असेल. message of Jesus येशू ख्रिस्ताचा जो संदेश आहे leads to transformation.
आणि तो आम्हाला परिवर्तनाकडे घेऊन जातो. Otherwise, it is only information. नाही तर तो फक्त त्या ठिकाणी माहिती संग्रह To असेल. know Him changes everything. आणि त्याला ओळखतो हे संपूर्ण काही बदलून It टाकतं changes from inside and out. आणि ते आतून आणि बाहेरून बदलून The टाकतं. result is त्याचा परिणाम हा we की love to obey His word. तर आम्हाला त्याचं वचन आवडतं. We पाळण्यापासून. believe His word. आम्ही त्याच्या वचनावरती And we विश्वास ठेवतो follow His word. आणि त्याच्या वचनानुसार आम्ही चालतो. Now let us note verse 3 again. तिसरं वचन पुन्हा एकदा पाहूया. John is not saying, if you want to know God, well then obey. आणि तो असं म्हणत नाही की जर तुम्हाला देवाला ओळखायचं आहे तर तुम्ही आज्ञापालन करा. He's saying something different. तो काहीतरी वेगळं बोलत आहे. He's saying, तो म्हणत आहे we know that we have come to know Him by keeping His commandments. आणि आपण त्याला ओळखतो हे कशाने की आपण त्याच्या आज्ञा पाळल्या आहेत त्याद्वारे. John is not teaching salvation by obedience, योहान हे शिकवत नाही की तारण आज्ञा पालनाद्वारे, but he says, पण तो असं म्हणतोय the evidence that I know God, आणि ही जी बाब आहे की मी देवाला ओळखतो the result of knowing God, आणि देवाला ओळखण्याचा जो परिणाम आहे it comes out as my obedience to Him. आणि तो येत आहे की माझं जे आज्ञा पालन आहे त्याद्वारे येतो. And because of that obedience, आणि त्या आज्ञा पालनामुळे I have assurance that I know God. आणि मला खात्री आहे की मी देवाला ओळखतो ह्याची. So the test is simple. त्यामुळे चाचणी खूप सोपी आहे. It says in verse 5, 5व्या वचनात म्हटलं आहे but if anyone obeys His word, जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो love for God is truly made complete in them. त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. Do you love to obey the word of God? तुम्हाला आवडतं का देवाच्या वचनाचं पालन Do करायला? you love to keep God's commandments? तुम्हाला आवडतं का देवाच्या नियमांच्या पालन करायला? Is the Bible the final rule for your faith and practice? आणि शास्त्र जे आहे बायबल जे आहे ते तुमच्या जीवनासाठी आणि तुमच्या आचरणासाठी शेवटचं नियमशास्त्र आहे का? Or put in other words, किंवा दुसऱ्या शब्दात म्हणायला गेलं तर the characteristic trait or the quality of a child of God, आणि जे स्वभाव आहे देवाच्या लेकराचा it's their desire to obey God. आणि की ती त्यांची तीव्र इच्छा देवाचं आज्ञा पालन करण्याची. Bible scholar Warren Risby rightly points out 3 motives for obedience. शास्त्र अभ्यासक वॉरन विस्बी जे 3 असे हेतू दर्शवितात आज्ञा पालनाचे. First, पहिला हेतू we can obey because we have to. आपण आज्ञा पालन करतो कारण आम्हाला ते करायचं आहे. A slave obeys because he has to. आणि एक दास जो आहे तो आज्ञा पालन करतो कारण त्याला करावं लागतं Because if ते. he doesn't obey, he will be punished. कारण जर त्याने तसं केलं नाही तर त्याला शिक्षा भोगावी लागेल. Second, दुसरा हेतू we can obey because we need to. आम्ही आज्ञा पालन करतो कारण आम्हाला त्याची गरज आहे. An employee obeys because he needs to. एक कामकरी आज्ञा पालन करतो कारण त्याला करावं लागतं, त्याची He गरज may, आहे. he may enjoy his work or he may not enjoy his work. त्याला त्याच्या कामात आनंद होतो किंवा नाही, पण But he enjoys getting his paycheck. त्याला आवडतं की त्याचं जो पगार आहे तो So प्राप्त he करावा. need to obey. त्यामुळे त्याला गरज आहे आज्ञा पालन. तिसरं We can obey because we want to. आम्ही आज्ञा पालन करतो कारण आम्हाला आमची इच्छा आहे ती करावी. This is what a Christian does. आणि हेच ते ख्रिस्ती करतो. Obey the heavenly Father because they want to. स्वर्गीय पित्याची आज्ञा पालन करतो कारण त्यांना आवडतं, ते Because करायचं the आहे. relationship between God and a child of God is of love. कारण जो संबंध आहे देवाबरोबरचा आणि देवाच्या लेकराबरोबरचा तो प्रीतीचा संबंध In आहे. such a person, अशा व्यक्तीमध्ये verse 5 says, 5वं वचन म्हणतं love for God is truly made complete in them. आणि देवाबद्दलची प्रीती खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाला आहे तिथे. See the term made complete in the original Greek आणि मूळ ग्रीक मध्ये हा जो शब्द आहे is all about continuous growth and continuous development. आणि तो म्हणजे सतत सतत ती वाढ आहे, सतत त्या ठिकाणी प्रगती आहे, विकास आहे. It means to continue to obey God's word. आणि त्या ठिकाणी म्हणजे आम्ही सतत आणि सतत देवाची आज्ञा पालन And as करतो. we continue to do that, आणि जसं आम्ही ते सतत आणि सतत करत God's असताना love matures in us. की देवाची जी प्रीती आहे ती पूर्णत्व प्राप्त करते. And the way it usually happens for most of us आणि आम्हापैकी कित्येकांमध्ये ते अशा प्रकारे घडतं is just the way we learned obedience when we were children.
की आम्ही जसं आज्ञा पालन शिकलो लहान असताना. First, we obeyed because we had to. आम्ही आधी आज्ञापालन केलं कारण आम्हाला ते करावंच लागायचं. Because if we didn't obey, we got spanked or we got some punishment. कारण जर आम्ही तसं केलं नाही तर आम्हाला छडी मिळायची किंवा काहीतरी शिक्षा मिळायची. But as we grew up, पण जसं आम्ही वाढत गेलो we discovered that obedience meant enjoyment and reward. आणि आम्हाला हे जाणीव झाली की जर आम्ही आज्ञापालन केली तर त्या ठिकाणी आम्हाला सुख प्राप्त होऊ शकतं आणि त्या ठिकाणी आम्हाला बक्षीस प्राप्त So होऊ we शकतं. obey because it met certain needs. कारण त्यामुळे आम्ही आज्ञापालन करतो कारण काही गरजा आमच्या भागल्या जात आहेत. But the mark of real maturity is पण खऱ्या परिपक्वतेचं चिन्ह जे आहे when we obey Christ out of love for Him. ज्या वेळेस आम्ही ख्रिस्तावरती ख्रिस्ताचं आज्ञापालन करतो त्याचं प्रमुख कारण ख्रिस्तावरची प्रीती. We reach a stage, as Lord Jesus said in John 14:15, योहान 14:15 मध्ये जसं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो अशा पातळीपर्यंत आम्ही if पोहोचतो. you love me, you will obey my commandments. जर तुम्ही माझ्यावर प्रीती करता तर तुम्ही माझ्या आज्ञांचं पालन कराल. Oswald Chambers wrote, ओस्वाल्ड चेंबर्स यांनी लिहिलं, the Lord does not give me the rules, देव मला नियम देत नाही but He makes His standards very clear. पण तो त्याचे जे स्टँडर्ड्स आहेत पातळी आहे तो खूप स्पष्ट करतो If माझ्यासाठी. my relationship to Him is of love, जर माझा संबंध त्याच्या बरोबरचा जर प्रीतीचा आहे I will do what He says. तर मी तेच करेल तो जे म्हणतोय ते. If I hesitate, जर मी नकार दिला it is because I love someone. तर त्याचं हेच कारण आहे की मी इतर व्यक्तीवर प्रीती I करतो. have placed in competition with Himself. आणि मी त्याच्या तुलनेत ठेवला आहे And that is none other than myself. आणि तो दुसरा तिसरा कोणी नाही तर मी स्वतः आहे. True love for God is not expressed in some sentimental language. आणि खरी जी प्रीती देवाबद्दलची ते काही अशा भावनात्मक वाक्यांमध्ये True उद्गारली love for जातात. God is not just expressed in some mystical experience, आणि देवाबरोबरची प्रीती ती काय आमच्या अशा अनुभवातून आम्ही देत नाही. but true love for God is expressed in obedience to His word. पण देवाबद्दलची खरी प्रीती त्याच्या वचनावरती आज्ञा पालन केल्यानेच प्रदर्शित होते. John 4:34, आणि योहान 4:34 मध्ये Jesus says, येशू ख्रिस्त my म्हणतो food is to do the will of the one who sent me. आणि ज्याने मला पाठविलं आहे त्याचं जी इच्छा आहे ती पूर्ण करणं हेच माझं अन्न आहे. Jesus loved to do the Lord's will so much so that He said, it's like my food. आणि त्याला देवाची इच्छा पूर्ण करायला एवढं आवडलं की त्याची इच्छा की तो म्हटला की ते मला अन्नाप्रमाणे आहे. And so, आणि त्यामुळे if we follow Jesus, जर आम्ही येशूचे अनुयायी then आहोत we will love to do God's will. तर आम्हाला आवडेल देवाची इच्छा पूर्ण Because करायला. obedience to God कारण देवाला आज्ञापालन is an expression of our love to God. तर ते आमचं दर्शक आहे देवाबद्दलच्या प्रीतीचं. One of the wrong teachings false teachers were teaching in the early church आणि जी खोटे शिक्षक जी खोटी शिकवण सुरुवातीच्या मंडळांना द्यायचे and ते some are even teaching that today, आणि काही लोक आज देखील ती शिकवण देत that if आहेत. you believe in Jesus, जर तुम्ही येशूवर विश्वास you ठेवला are assured of eternal life, तर तुम्हाला खात्री आहे सार्वकालिक your जीवनाची. salvation is assured and heaven is real. तुमच्यासाठी तारण खात्रीशीर आहे. स्वर्ग तुम्हाला प्राप्त झालेला आहे. Therefore, it does not matter how you live your life on earth. त्यामुळे परवा नाही की तुम्ही जगात जीवन कसं जगता त्याची. Belief in Jesus is like a fire insurance policy. आणि येशू ख्रिस्तावरती विश्वास फायर इन्शुरन्स पॉलिसी प्रमाणे आहे. Apostle John says this is foolishness. प्रेषित योहान म्हणतो की हे मूर्खपणाचं Such आहे. a teaching does not free the believers from sin, अशा प्रकारची शिकवण ते विश्वासणाऱ्यांना पापापासून मुक्त करत but it नाही enslaves them. पण त्यांना ती जकडून टाकते. Because obedience to God is an expression that we love Him. कारण देवाबरोबर आज्ञापालन करणं ते दर्शक आहे की आम्ही त्याच्यावर प्रीती करतो. Therefore, त्यामुळेच in verse 5 and 6, 5 आणि 6 वचनांमध्ये second part of 5, verse 5, this is how we know we are in Him. आणि ह्याद्वारेच आम्हाला कळून येतं की आम्ही त्याच्या ठाई आहोत. Whoever claims to live in Him must live as Jesus did. आणि जो कोणी त्या ठिकाणी वचनाप्रमाणे चालतो येशू ख्रिस्ताप्रमाणे वागल्याप्रमाणेच त्याने स्वतःही चालले पाहिजे. Living in Christ means आणि ख्रिस्तामध्ये
राहणं म्हणजे relating yourself to Christ, की तुम्ही स्वतःशी संबंध करता येशू ख्रिस्त living to fulfill His purpose. त्याचा हेतू पूर्ण करण्यासाठी तुम्ही It जगता involves rejecting attitudes and words and actions आणि त्याचा म्हणजे की आम्ही नकार देतो तर काही वृत्तींना, काही शब्दांना, काही कृतींना, that which does not please our Lord. अशा काही गोष्टी ज्या देवाला संतोषवित And नाहीत in its place, आणि त्याच्या we ऐवजी accept His standards for our life. आम्ही त्याच्या पातळी We स्वीकारतो, accept His will in all the areas of our life. त्याची इच्छा आमच्या जीवनातील सर्व भागांमध्ये So स्वीकारतो that our desire is to become more and more like Jesus. आणि जेणेकरून आमचं जी इच्छा आहे, आमची जी इच्छा आहे ती अधिक आणि अधिक त्याच्याप्रमाणे बनण्याची. My friends, this is an important message for us. माझ्या मित्रांनो, महत्वाचा संदेश आम्हा For at सर्वांसाठी least two reasons. दोन कारणांसाठी It's important महत्वाचा आहे. because there are some of us here today कारण आम्हापैकी काही आहेत असे who profess to be Christians जे म्हणतात की आम्ही ख्रिस्ती but do आहोत not live according to the word of God. पण देवाच्या वचनाप्रमाणे जगत नाही. Apostle John says, प्रेषित योहान म्हणतो you are deceiving yourself. की तुम्ही स्वतःची फसवणूक Such a करत आहात. life is a life of lie. असं जे जीवन आहे ते खोटेपणाचं जीवन Because आहे. the knowledge of God कारण देवाचं जे ज्ञान आहे transforms life. ते जीवन परिवर्तित करतं It never lives unchanged. आणि ते कधीच त्या ठिकाणी न बदलणार ठेवत नाही. Secondly, दुसरी गोष्ट, there are Christians असे काही ख्रिस्ती आहेत who are wrestling with lack of assurance आणि जे खात्री बरोबर झटत आहेत because of their imperfections in their lives. कारण त्यांच्या जीवनात असलेल्या कमीमुळे. And Apostle John says, योहान म्हणत आहे it's not perfection, आणि हे काही परिपक्वता नाही, but look at your heart पण तुमचं हृदय पहा and answer this question. आणि हा प्रश्नाला उत्तर द्या. Do you long to obey God's word? आणि तुमची इच्छा आहे का देवाच्या वचनाची Is आज्ञापालन करण्याची? pleasing the Lord the greatest desire of your life? देवाला संतोषविणं हीच तुमच्या जीवनातील सर्वात उच्च इच्छा आहे का? If the answer to that question is yes, जर त्या प्रश्नाचं उत्तर होय असेल then John says, तर योहान म्हणतो Holy Spirit will help you to do that. पवित्र आत्मा मदत करेल ते करायला. And as you read the rest of the book, आणि जसं तुम्ही पुस्तक वाचता you will see how it is done. आणि आपण पाहू ते कसं घडविण्यात येतं. My dear friends, माझ्या मित्रांनो, as we come to the close, आपण समाप्तीकडे येत let असता me ask you, हा प्रश्न मला विचारू have द्या. you surrendered your life completely to Christ? तुम्ही आपले जीवन पूर्णपणे ख्रिस्ताला समर्पित Is your केलं greatest desire to do the will of the Lord? आणि तुमचं सर्वात उच्च इच्छा ही आहे की देवाची इच्छा पूर्ण करणं. You are calling yourself a Christian, but your life is not yet transformed. तुम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणता पण तुमचं जीवन बदललेलं नाही. Today is a great day आजचा दिवस चांगला दिवस to आहे. come to Him, त्याच्या जवळ येणं to ask the Lord to change your life, आणि देवाला मागणं की देवा आमचं जीवन बदल to come down before His feet. आणि त्याच्या चरणाकडे येणं. If you do so, जर आपण तसं केलं you will never be a failure. तर आम्ही कधीच अपयशी ठरणार Your नाही. failure will never be final. तर तुमचं अपयश कधीच शेवट Your राहणार, defeat will never be final. तुमचं पराजय कधीच शेवट राहणार Because नाही. Jesus not only saves, कारण येशू ख्रिस्त फक्त आम्हाला but He बचाव stands करतो, in the presence of God पण तो देवाच्या उपस्थित उभा on राहतो. our behalf आमच्या वतीने as an advocate कैवारी म्हणून and defends us आणि आमचा बचाव तो करतो until we are victorious. जोपर्यंत आम्ही महाविजय होत नाही तोपर्यंत. If you are discouraged by your imperfections, जर तुम्ही निराश आहात तुमच्या कमकुवततेमुळे, God's word is encouraging you. देवाचं वचन तुम्हाला उत्तेजन देत आहे. If you are calling yourself a Christian and your life is not transformed, जर तुम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणता पण तुमचं जीवन परिवर्तित नाही, the word of God is challenging you to commit your life truly. देवाचं वचन तुम्हाला आव्हान देतं पूर्णपणे आपलं जीवन समर्पित करा. Shall we pray? आपण प्रार्थना करूयात का? Can we bring our life before the Lord? आपण आपलं जीवन देवापुढे घेऊन येऊत का? Lord, हे प्रभू, we thank you for your word. तुझ्या वचनाबद्दल धन्यवाद. We love you, Lord. आम्ही तुझ्यावर प्रीती करतो प्रभू. There are so many times we want to please you, अशा कित्येक वेळ असतात ज्या वेळेस आम्हाला तुझ्या संतोष होण्याची इच्छा असते, but we fail. पण आम्ही अपयशी ठरतो प्रभू. Lord, we confess our sins. प्रभू, आम्ही आमच्या
पापांची Forgive us, Lord. आमची क्षमा कर प्रभू And we thank you आणि तुझे आभार मान that you stand as an advocate. की तू उभा आहेस आमचा कैवारी म्हणून. Thank you, Jesus. धन्यवाद येशू Thank you, Jesus, for never giving up on us, धन्यवाद की तू आम्हाला कधीच सोडलं नाहीस but always defending us, पण प्रत्येक वेळेस तू आमचा बचाव lifting us up again every day, आणि प्रत्येक दिवशी तू आम्हाला उंच करत आहे and strengthening us to walk. आणि सशक्त करतो आम्हाला चालण्यास. What a glorious day it would be when we would see you face to किती face. गौरवी दिवस तो असेल की ज्या वेळेस आम्ही तुला समोरासमोर पाहू प्रभू And truly we can say, आणि खऱ्या अर्थाने आम्ही असं म्हणू no, it's not by my strength. नाही हे माझ्या सामर्थ्य No, it's not because of me, नाही हे माझ्यामुळे नाही but my advocate Christ who defended me. पण माझा कैवारी ख्रिस्त ज्याने माझा बचाव केला. Lord, we pray for anyone here who is not yet committed their life to you. प्रभू प्रार्थना करतो अशासाठी ज्याने पूर्णपणे अजून तुला समर्पित केलं नाही जीवन. Pray, O Lord, that you would help them to surrender their life. प्रभू प्रार्थना करतो की तू त्यांना मदत करशील की त्यांनी आपलं जीवन And समर्पित as they confess their sins, आणि जसं ते आपल्या and as पापांची they surrender their life, जसं ते त्यांचं जीवन oh समर्पित करतात. Holy Spirit, हे पवित्र आत्मे would you transform them? तू त्यांना बदलशील For when we know you, we are transformed. कारण त्यावेळेस आम्हाला समजेल की आम्ही बदललेले आहोत. In Jesus' name we pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Amen. आमेन.